नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, जे काही महाराष्ट्रामध्ये सध्या पळापळी चालू आहे त्या संदर्भातचा व्हिडिओ आहे. तुम्हाला माहिती असेल, कल्याण डोंबिवली आणि जे काही आता महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत यामध्ये याची नगरसेवक पळापळी त्याची नगरसेवक पळापळी सध्या चालू आहे. तर त्यामुळेच सध्या एकनाथ शिंदे ही अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर अजित पवार हे वर्षा बंगल्यावरती गेलेले आहेत. तर अजित पवारचा जो काही विषय आहे तुम्हाला माहिती असेल, आंगरमध्ये जे काही बाळराजे म्हणजे राजन पाटलांचे जे मुलगा आहे त्यांनी अजित पवारला एकेरी शब्दात अजित पवार ही व्याख्या उच्चारली आणि अख्ख्या महाराष्ट्रभर त्याची बातमी झाली. त्याच्यानंतर बघा, जे काही कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या माजी नगरसेवकांची पळापळी सुरू आहे त्याच्या संदर्भात तक्रारी देण्यासाठी हे एकनाथ शिंदे अमित शहाला भेटण्यासाठी गेलेले आहेत. तर नेमकं हेच आपण प्रकरण काय आहे कल्याण डोंबिवलीतलं ते प्रकार बघणार आहोत आणि कोण कोणाचे नगरसेवक पळापळी करत आहे हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावर अनेक राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या प्रयत्नात आपण काय करतो किंवा काय करत आहोत याचे सध्या भान त्यांना राहिलेलं नाही हे सध्या दिसत आहे. यातूनच संघर्षाचे फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती आघाडी सांभाळायची टिकवायची झाल्यास त्या पक्षाने काही पत्ते पाळावे लागतात, पण तीच पाळी जात नाहीत हे तर सध्या दिसत आहेत. फोडाफोडीच्या प्रयत्नात आपण आपल्याच मित्र पक्षाचे कार्यकर्ते फोडत आहोत याचेही भान राहिले नाही असे दिसत आहे. त्यामुळे आपापसातच संघर्ष पेटला आहे. सध्या महायुतीतच धुसफूस सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील धुसफूस वाढू लागली आहे. शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी जे काही मंगळवारी झालेली कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला उपस्थित होते, पण सेनेच्या अन्य मंत्र्यांनी बैठकीला दांडी मारलेली दिसली. भाजपकडून सुरू असलेल्या पळापळीमुळे शिंदे सेनेत नाराजी आहे. शिंदे सेनेचे आमदार असलेले वर्चस्व असलेल्या भागामध्ये भाजपने आपली ताकद वाढवण्यास सध्या सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदे सेनेत अस्वस्थता निर्माण झाली असून त्यांचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आले. बघा, राज्यात सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेला असून आपल्या पक्षाचा वरचष्मा वरचढ दाखवण्यासाठी महायुतीतच माजी आमदार माजी नगरसेवकांची पळापळी सुरू झाली आहे. उल्हासनगरमधील भाजपच्या 6 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि महायुतीत धुसफूस सुरू झाली. प्रत्युत्तर म्हणून डोंबिवलीतील शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपने आपल्या पक्षात खेचून आणत शिंदे सेनेला चांगला चपराक लगावली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याआधी शिवसेना मंत्री प्री मीटिंगला उपस्थित राहिले. मात्र मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्यांनी मात्र बहिष्कार टाकत आपली नाराजी प्रकट केली. त्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली. मात्र आधी तुम्ही फोडाफोडीला सुरुवात केली असे सांगत पथ्य सगळ्यांनीच पाळा असं दम मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांना भरल्याचे सांगितले जाते. राज्यात डिसेंबर 2024 मध्ये महायुतीची सत्ता पुन्हा स्थापन झाली. त्यावेळेपासून भाजप विरुद्ध शिवसेनेत सतत वाद सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या काही माजी नगरसेवकांना भाजपने पक्षात प्रवेश दिल्याने त्यांचे पडसाद थेट मंत्रिमंडळ बैठकीत उमटलेले आहेत आणि ते तुम्हाला दिसत सुद्धा आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी अचानक बहिष्कार घातला. शिंदे सेनेच्या कल्याण डोंबिवलीतील काही माजी नगरसेवकांना भाजपने पक्षात प्रवेश दिल्याने शिंदे गटात नाराजी पसरली. केवळ याच ठिकाणी नाही तर अन्य ठिकाणीही भाजपने शिंदे सेनेला शह देण्याचा आणि कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करीत मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहत आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली गाऱ्हाणे तक्रार मांडले.
मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांचीच चांगली उलट कानउघडणी केलेली दिसली. शिंदे सेनेने भाजपची माजी नगरसेवकांना उल्हासनगरमध्ये आपल्या पक्षात घेऊन सुरुवात केली. तुम्ही केलेले चालते, मग आम्ही केलेले का चालत नाही? आम्हाला सुद्धा आमचा पक्ष वाढवायचा आहे, असे खडे बोल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनावले. भाजपने या पक्ष प्रवेशास जोरदार प्रत्युत्तर देत शिंदे सेनेचे डोंबिवली येथील माजी नगरसेवक, दिवंगत माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे, तसेच माजी नगरसेवक महेश पाटील, डॉक्टर सुनीता पाटील, सायली विचारे यांच्यासह कल्याण डोंबिवलीमधील शिंदे गटाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. युतीत नाराजीला सुरुवात होण्याचे कारण म्हणजे भाजपच्या उल्हासनगर येथील 6 माजी नगरसेवकांना शिंदे सेनेने आपल्या पक्षात प्रवेश दिला. यामध्ये किशोर वनवारी, मीना सोंडे यांना थेट शिवसेना शिंदे गटात, तर शिंदे सेनेची युती असलेल्या कल्याणी यांच्या गटात जुमन पुरुसवानी, प्रकाश माखीजा, महेश सुकराणी, चार्ली परवानी यांना प्रवेश देण्यात आला. तसेच डोंबिवली येथील विकास म्हात्रे, कविता म्हात्रे या माजी नगरसेवकांना शिंदे सेनेत प्रवेश देण्यात आला. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. हे प्रमाण निवडणुकीच्या काळात वाढलेले असतं. तिकीट देण्याच्या निमित्ताने त्यात वाढ होते. उभाटा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून शिंदे सेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळ हे बैठका जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळण्यासाठी नाही. हा सारा कारभार पाहता महाराष्ट्रासाठी हे सारं सध्या चिंताजनक आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून मंत्र्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर यापुढे एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देणं टाळावे. दोन्ही पक्षांनी ही पथ्ये पाळली पाहिजे. त्यामुळे यापुढे कोणालाही पक्षप्रवेश देऊ नये असा तोडगा निघाला असून हा प्रश्न येत्या 2-3-4 दिवसात मार्गी लागेल असे मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. परंतु शिवसेना भाजप युती नैसर्गिक आहे आणि दोन्ही पक्षात कोणताही वाद नाही असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे कितीही म्हणत असले तरी दोन्ही पक्ष एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी आसुसलेले आहेत. हे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्यातील हेवेदावे उघड होत आहेत, झाले आहेत. भाजपची कार्यपद्धती हिडीस किळसावणी असल्याची टीका डोंगर फेम आमदार शहाजी पाटील यांनी देखील केलेली आहे. तर तुम्हाला देखील ह्या पळापळीबद्दल, जसं की तुम्हाला माहिती असेल की दादा कोंडके सुद्धा पिक्चर पळापळी पाहिला असेल, त्यामध्ये सुद्धा पळापळी जे काही राजकारणामध्ये कसे होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला देखील ह्या पळापळीबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कराल अशी अपेक्षा करतो. जय हिंद.